पण कोणतं घेतलं होतं तर नेटवर्क घेतलं होतं, दॅट इज विस्टोन्स नेटवर्क. आता नेटवर्क म्हणजे काय तर खूप सारे ब्रांचेस या ठिकाणी काय करायचं कनेक्ट करायचं आणि काय करायचं तर लूप तयार करायचं, त्याला आपण नेटवर्क म्हणू शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक नेटवर्क. मग याने काय केलं तर विस्टोनने काय केलं तर एक नेटवर्क डिझाईन केलेलं आहे. आता हे जे नेटवर्क डिझाईन करणार आहे कशासाठी तर सर्व महत्वाचं काम आहे. आता याच्यानंतर आपल्याला जे अननोन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्सेस आहे ते जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर त्यासाठी याच्या पुढचे नेटवर्क आपल्याला यूज करायचं आहे. जे पण नेटवर्क यूज करणार आहे आता मी जेवढे सांगेल तुम्हाला तर त्याचा यूज कसा करायचा टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स. अननोन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स जर असेल ते फाइंड करण्यासाठी आपण यूज करणार आहे. आता अननोन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स कोणाचं तर कोणत्याही एखाद्या डिव्हाइसचं कोणते साधं वायर जरी घेतलं तरी त्याचं स्वतःचं काय असतं तर रेजिस्टन्स असतं, राईट ना. मग ते फाइंड करण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला फाइंड फक्त या केसमध्ये आपण रेजिस्टन्स फाइंड करणार आहे. किंवा मग डायरेक्टली रेजिस्टर असेल त्याची व्हॅल्यू आपल्याला माहीतच नाहीये, ओके, कलर कोड पण नाही त्याच्यावरती आणि त्याची व्हॅल्यू फाइंड करायचं रेजिस्टन्सची तर त्यासाठी पण तुम्ही यूज करू शकता. किंवा कॅपॅसिटर असेल, कॅपॅसिटरचं पण एक रेजिस्टन्स असतं ते पण तुम्हाला फाइंड करायचं असेल कारण कॅपॅसिटर पण अपोज करणार आहे, ओके. तर त्याच ठिकाणी कॅपॅसिटन्सचं रेजिस्टन्स किती आहे ते पण फाइंड करायचं असेल तर तुम्ही विस्टोन्स नेटवर्कचा यूज करू शकता. किंवा इंडक्टर असेल, आता इंडक्टर काय तर आपण ते पुढे बघणारच आहे, ओके. तर त्यामध्ये आपण ते बघून घेऊ, ओके. इंडक्टरचं जर तुम्हाला रेजिस्टन्स फाइंड करायचं असेल किंवा बाकीच्या उरलेल्या कोणत्याही डिव्हाइसचं रेजिस्टन्स जर फाइंड करायचं असेल तर तुम्हाला काय लागणार तर विस्टोन्स नेटवर्क या ठिकाणी लागणार आहे. मग आता विस्टोन्स नेटवर्क डिझाईन करताना त्यांनी काय केलं तर एक क्वाड्रिलॅटरल फॉर्म मध्ये काय केलं तर या ठिकाणी नेटवर्क तयार केलेले आहे, ओके, क्वाड्रिलॅटरल. मग या ठिकाणी जंक्शन घेतलेलं आहे आणि या जंक्शनला काय केलं तर त्याने या ठिकाणी अशी वायर कनेक्ट केलेली आहे. ओके, या ठिकाणी काय झालं तर एक नेटवर्क तयार झालं. आता मी डायरेक्ट वायर कनेक्ट केलेलं आहे पण या वायरच्या मध्ये मला काय करायचं तर डिफरंट रेजिस्टन्सेस घ्यायचं. मग या ठिकाणी एक रेजिस्टन्स कनेक्ट करणार, एक रेजिस्टन्स या ठिकाणी, एक रेजिस्टन्स या ठिकाणी, असे काय करणार तर आपण या ठिकाणी 4 रेजिस्टन्सेस कनेक्ट करणार आहे. पण 4 पैकी आपल्याला तिघांची जी व्हॅल्यू आहे जेवढे पण तुम्ही रेजिस्टन्सेस घेणार या ठिकाणी तर त्या 4 पैकी एकाची व्हॅल्यू तुम्हाला काय असेल तर नोन असेल असं तुम्हाला काय करायचं या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. मग या ठिकाणी काय केलं तर खूप सारे रेजिस्टन्सेस मी या ठिकाणी कनेक्ट केलं आणि ते क्वाड्रिलॅटरल तयार झाला. समजा इथला रेजिस्टन्स आपण पी घेतला, इथला क्यू घेतला, इथला आर आणि इथला काय घेतला तर एस घेतला. पी क्यू आर एस असे काय घेतले तर आपण या ठिकाणी रेजिस्टन्सेस या ठिकाणी कन्सिडर केलेले आहे, कनेक्टेड केलेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे नेटवर्क सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. मग या ठिकाणी एक जंक्शन कन्सिडर करू. बघा स्टार्टिंगचा जंक्शन आहे तर तो जंक्शन आपण ए ने रिप्रेझेंट केला. इथला जो जंक्शन आहे तो काय कन्सिडर केला बी ने आणि इथला जो जंक्शन आहे तो सी आणि लास्टचा जो जंक्शन आहे तो काय घेतला तर डी. असे 4 जंक्शन या ठिकाणी तयार झाले, ठीक आहे. 4 रेजिस्टन्सेस आहे आणि 4 काय तर तुमचे जंक्शन आहे. आता याच्या डायगोनली अपोजिट पॉइंट जे आहे ए आणि सी पॉइंट याला काय करायचं तर तुम्हाला बॅटरी या ठिकाणी कनेक्ट करायचं. सोर्स ऑफ ईएमएफ या ठिकाणी आपण याला कनेक्ट करणार आहे. सोर्स ऑफ ईएमएफ या ठिकाणी आपण कनेक्ट करू, ठीक आहे. मग या सोर्स ऑफ ईएमएफचा कोणता टर्मिनल असेल तर दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल. बॅटरी असणार आहे त्या बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल झाला आणि पुढचा जो पार्ट आहे तो काय असेल तर त्याचा निगेटिव्ह टर्मिनल या ठिकाणी आपण कन्सिडर करणार, ठीक आहे. निगेटिव्ह टर्मिनल आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. आता अजून निगेटिव्ह टर्मिनल आहे तो निगेटिव्ह टर्मिनलला तुम्हाला कशाला कनेक्ट करायचं तर जंक्शन सी ला, ओके, डायगोनली अपोजिट पॉइंटला ही तुम्हाला नेटवर्कला कनेक्ट करायचं आहे. मग त्याची पॉझिटिव्ह टर्मिनल आपण ए ला कनेक्ट केला आणि जो निगेटिव्ह टर्मिनल तो सी ला कनेक्ट करायचा. पण मी डायरेक्टली नाही कनेक्ट केलं तर सर्वात पहिले या ठिकाणी काय घेतलं तर एक की घेतलं, की के घेतला आणि हा सोर्स ऑफ ईएमएफ काय घेतला तर ई घेतला आणि कीला तुम्ही रेओस्टॅट कनेक्ट करू शकता. व्हॉट इज रेओस्टॅट? रेओस्टॅट तुमचं काय होऊ शकतं तर व्हेरिएबल रेजिस्टन्स असू शकतात. मिनिमम टू मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्ही त्याची चेंज करू शकता. तर तुम्ही बघितलं असेल लॅबमध्ये रेओस्टॅट तर त्याला स्लाइड करू शकता तुम्ही, बरं काय. स्लाइड करून तुम्ही मिनिमम टू मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स त्या ठिकाणी ऍडजस्ट करू शकता असे जे आहे. पण तुम्हाला माहित पडत नाही की त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू घेतली पण तुम्ही ती कमी ते मॅक्झिमम त्याच्यामध्ये तुम्हाला वाटली त्या ठिकाणी तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता, ठीक आहे.
मग हा जो की आहे तो की काय करायचं तुम्हाला रेओस्टॅटला आपण पुढे बघू रेओस्टॅटचं काय काय फंक्शन आहे. तर हा पॉईंट जो आहे तो कशाला कनेक्ट करायचा तर जंक्शन सी ला या ठिकाणी तुम्हाला कनेक्ट करायचा आहे. जंक्शन सी ला आपण या ठिकाणी कनेक्ट केला तर या ठिकाणी एक नेटवर्क तयार झालं. आता अजून डायगोनली अपोजिट पॉईंट तुमच्याकडे शिल्लक आहे आणि तो पॉईंट कोणता आहे तर बी आणि डी. आणि जे डायगोनली अपोजिट पॉईंट जे आहे त्याला पण काय करायचं एका वायरने कनेक्ट करायचं. पण त्या वायरच्या मध्ये तुम्हाला काय करायचं तर गॅलोनोमीटर या ठिकाणी कनेक्ट करायचं. व्हॉट इज गॅलोनोमीटर? गॅलोनोमीटर इज दॅट डिव्हाइस विच मेजर द करंट बट इन मिली अँपियर. जो मिली अँपियर मध्ये असेल मग 10 मिली अँपियर असेल 20 मिली अँपियर. आता तुमचा करंट किती आहे त्याच्यानुसार मग तुमचा करंट खूपच कमी असणार आहे म्हणजे मिली अँपियर मध्ये असेल कळलं का नाही. 5 मिली अँपियर या प्रकारे जर तुम्हाला करंट मेजर करायचं असेल इन मिली अँपियर तर मिली अँपियर मध्ये मेजर करण्यासाठी आपल्याला जो डिव्हाइस असतो दॅट डिव्हाइस इज कॉल्ड ॲज गॅलोनोमीटर. त्याला काय म्हटलं जातं गॅलोनोमीटर आपण या ठिकाणी कन्सिडर करणार. आणि जर रेग्युलर करंट मेजर करायचं असेल त्याच्यासाठी आहे तुमचं ॲमीटर. आणि याच्यापेक्षा पण कमी असेल मायक्रो अँपियर मध्ये करंट असेल तर तो तुम्ही ॲमीटरने यूज करू शकत नाही किंवा गॅलोनोमीटरचा यूज करून ते फाईन करू शकत नाही. मग त्यासाठी तुम्हाला लागतं मायक्रो अँमीटर. ओके. तर डिफरंट करंट असेल तर डिफरंट करंट मेजर करण्यासाठी डिफरंट डिव्हाइसेस अवेलेबल आहे. तर त्यापैकी आपण या ठिकाणी खूप मिली अँपियर मध्ये करंट आहे तर तो मेजर करायचा तर तुम्हाला गॅलोनोमीटर या ठिकाणी कनेक्ट करावा लागेल. त्याच्यामध्ये तो पॉइंटर असेल आणि तो डिफरंट नंबरला या ठिकाणी काय होणार तर पॉइंट करणार आहे. आणि या गॅलोनोमीटर मधून जो करंट पास होणार आहे तो काय घेतला तर आपण आय सफिक्स जी घेतला. जी काय कारण गॅलोनोमीटर मधून फ्लो होणारा करंट आहे. ठीक आहे. आणि याचं जे पोटेन्शियल रेजिस्टन्स आहे सपोज ते रेजिस्टन्स आपण काय घेतलं तर आर सफिक्स जी घेतला किंवा डायरेक्टली जी कन्सिडर केलं तरी चालेल. डायरेक्टली तुम्ही जी कन्सिडर केलं तरी चालेल. आपल्या टेक्स्टबुक मध्ये जी दिलेला आहे तो तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं वाटतं तसं तर तुम्ही जी घेऊ शकता. असं काही गरजेचं नाही टेक्स्टबुक मध्ये पाहिजे म्हणून मी वाटलं तर त्या पद्धतीने तुम्हाला रिअरेंज करून देतो. व्हॉट इज जी? जी इज द रेजिस्टन्स ऑफ दिस गॅलोनोमीटर. ओके. आणि हे 4 रेजिस्टन्सेस आहे आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे. आता बघा तुम्ही जर नेटवर्क मध्ये बघितलं ना तर या ठिकाणी पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे. एक पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे ए पॉइंटला, दुसरं बी पॉइंटला, सी पॉइंटला आणि डी पॉइंटला असे 4 पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे. पण पोटेन्शियलचा रूल तुम्हाला माहित असला पाहिजे. जो पॉइंट किंवा जो जंक्शन पॉझिटिव्ह टर्मिनलच्या क्लोज असतो त्याचं पोटेन्शियल मॅक्झिमम राहतं. आणि जसं जसं तो पॉझिटिव्ह पोटेन्शियल पासून लांब लांब जाणार आहे तसं तसं याचं पोटेन्शियल काय होणार तर कमी कमी होत जाणार आहे. क्लिअर आहे. निगेटिव्ह टर्मिनल हा लोअर पोटेन्शियल पॉईंट कन्सिडर केला जातो आणि पॉझिटिव्ह टर्मिनल जो आहे तो हायर पोटेन्शियल. म्हणून करंट नेहमी पॉझिटिव्ह टर्मिनल पासून जातो आणि निगेटिव्ह टर्मिनलला काय होत असतो तर एंड होत असतो. ठीक आहे. तर या प्रकारे आपल्याला ते कन्सिडर करायचं आहे. मग आता पुढे बघा. पुढे जर आपण डिस्कस केलं याला तर यामध्ये येईल की पोटेन्शियल जर तुम्ही ऑब्झर्व केलं यानुसार पोटेन्शियल पॉईंट नुसार तर ए पॉईंटचं पोटेन्शियल सर्वात जास्त राहील आणि सी पॉईंटचं पोटेन्शियल सर्वात कमी राहील या नेटवर्कसाठी. क्लिअर आहे. आणि हा जो बी आणि डी पॉईंट आहे तर हा जवळपास पॉझिटिव्ह टर्मिनल पासून इक्वल डिस्टन्स वरती. म्हणजे याच्यावरून आपण असं कन्सिडर करू शकतो की बी पॉईंटचं पोटेन्शियल जेवढं असेल तेवढंच डी पॉईंटचं पोटेन्शियल असलं पाहिजे. आणि ही जी कंडिशन आहे असलं पाहिजे आणि असेल तर हे नेटवर्क तुमचं बॅलन्स आहे. जर नसेल तर नेटवर्क तुमचं बॅलन्स नाहीये. बरं का नाही. म्हणजे इथलं वेगळं पोटेन्शियल इथलं वेगळं पोटेन्शियल तर नेटवर्क बॅलन्स नाहीये. आणि आपल्याला विस्टोन्स नेटवर्क जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला ती बॅलन्स कंडिशन या ठिकाणी यूज करावीच लागेल. ओके. तर आपण ती बॅलन्स कंडिशन सर्वात पहिले यूज करू आणि त्यानंतर मग आपण नेटवर्क या ठिकाणी सॉल्व्ह करू बाय बॅलन्स कंडिशन ऑफ विस्टोन्स नेटवर्क. बाय बॅलन्स कंडिशन ऑफ विस्टोन्स नेटवर्क. विस्टोन नेटवर्कचं जर बॅलन्स कंडिशन घेतलं तर पोटेन्शियल ऍट पॉइंट बी पॉइंटला जितकं पोटेन्शियल आहे तितकंच पोटेन्शियल तुमचं डी पॉइंटला देखील असलं पाहिजे तरच ती नेटवर्क तुमचं बॅलन्स आहे. अदरवाईज ते नेटवर्क तुमचं बॅलन्स नाहीये. आता पुढच्या स्टेपमध्ये आता काय करता येईल. हा पोटेन्शियल ऍट पॉइंट डी इकडे प्लस आहे तर त्याला जर मी लेफ्ट साईडला आणलं तर तो काय होणार तर मायनस होणार. म्हणजेच काय भेटणार तर पोटेन्शियल ऍट पॉइंट बी मायनस आज आला पोटेन्शियल ऍट पॉइंट डी इज इक्वल टू करायला तर 0. जर या दोन केस मधला बी आणि डी पॉइंटचा जर डिफरन्स घेतला तर तो डिफरन्स नेहमी तुम्हाला किती भेटणार तर 0 भेटणार. बरं की नाही.
तर हा पोटेन्शियल डिफरन्स झाला. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल टू काय असणार आहे, तर तो असतो IR, राईट. तर हा पोटेन्शियल डिफरन्स, V म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स. आता या B आणि D पॉईंट मधून जो करंट पास होतोय तो किती आहे, IG. I घ्यायचा ना आपल्याला, मग हा जो करंट आहे तो किती आहे, तर IG. आणि रेजिस्टन्स घ्यायचा आहे, आणि हा गॅलोनोमीटर जो आहे त्याचा रेजिस्टन्स किती आहे, तर कॅपिटल G इतका आहे, आणि ही व्हॅल्यू किती असणार, तर 0. आता तुम्हाला माहित असलं पाहिजे रेजिस्टन्स कधीच 0 राहू शकत नाही, बरोबर का नाही, कधी 0 राहू शकत नाही. साधी वायर जरी घेतलं तरी त्याच्यामध्ये रेजिस्टन्स असतं. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही पॉसिबिलिटी घेतली तर गॅलोनोमीटरचा रेजिस्टन्स 0 असणं पॉसिबल नाहीये. मग काय 0 असू शकतं, तर करंट 0 असू शकतं, बरं की नाही. दोनच याच्यामध्ये, एक IG आणि G आहे, बरं की नाही. रेजिस्टन्स नेव्हर बी 0, म्हणून आपण जो आहे करंट काय कन्सिडर करू शकतो, मग याच्यामध्ये एकच टर्म 0 राहू शकते, ती म्हणजे काय, तर करंट, बरं का नाही. दॅट मीन्स बॅलन्स कंडिशन, दॅट मीन्स current through galvanometer is 0. ओके, therefore जो करंट आहे IG तोच काय असू शकतो, तर 0, आणि याचं युनिट जर द्यायचं असेल तर ते किती असेल, तर मिली अँपिअर. ओके, 0 मिली अँपिअर इतकं असणार, तर करंट या ठिकाणी असणार आहे. तर हा झाला तुमचा बॅलन्स कंडिशन. व्हॉट इज बॅलन्स कंडिशन ऑफ व्हीटस्टोन नेटवर्क, तर तुम्ही एक स्टेटमेंट टाकू शकता तिथं, करंट फ्लोईंग थ्रू द गॅलोनोमीटर इज इक्वल टू 0. बॅलन्स कंडिशन आहे, तर ती आपण पुढे डिस्कस करणार आहे, आणि त्याचा चूज करून आपण या ठिकाणी रेजिस्टन्स फाइंड करणार आहे. आता या केसमध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं, आता आपण ऑलरेडी काल मी तुम्हाला करंट दाखवला होता. आता ज्यावेळेस तुम्ही की क्लोज करणार आहे, याच्या पुढे आपण डिस्कस करू, की ज्यावेळेस तुम्ही क्लोज करणार आहे, तर हा जो टर्मिनल आहे पॉझिटिव्ह टर्मिनल, तिथून करंट पास व्हायला सुरुवात होणार. मग याच्यातून करंट पास होणार आहे. सपोज तो करंट काय घेतला, तर मी I इतका करंट घेतला. I इतका करंट कुठपर्यंत जाणार, तर जंक्शन A पर्यंत ऍज इट इज जाणार, कारण स्ट्रेट वायर आहे, करंट तुमचा चेंज होणार नाही. इथं गेल्यानंतर बघा, याला दोन पाथ आहे, एक आहे तुमचा AB कडून जाणारा आणि दुसरा AD पासून जाणार आहे. मग या दोन पाथ मध्ये करंट काय होणार, तुमचा डिस्ट्रीब्यूट होणार आहे, बरोबर की नाही. मग याच्यातून जो करंट पास होणार, सपोज तो मी कन्सिडर केला I1, आणि इकडून जो करंट पास होणार तो काय घेतला, तर मी I2 घेतला. ओके, मग हा करंट जो आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं कशामध्ये, I1 आणि I2. अकॉर्डिंग टू किर्चॉफ करंट लॉ, द अल्जेब्रिक सम ऑफ इनकमिंग करंट फ्लोइंग टुवर्ड्स द जंक्शन इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ करंट फ्लोइंग अवे फ्रॉम द जंक्शन. मग टुवर्ड द जंक्शन ए कडे येणारा करंट आहे I, तो घेतला आपण, येणारा करंट इज इक्वल टू जाणाऱ्या करंटची सम. येणारा एकच आहे, जाणारे दोन आहे, म्हणजे काय आला, तर I1 प्लस I2 झाला. म्हणजे I ची व्हॅल्यू, या I ची व्हॅल्यू म्हणजेच काय, तर I1 प्लस I2 आहे. ओके, ठीक आहे. आता आपण पुढे जाणार आहे. तर हा जो I1 करंट आहे तो कुठे जाणार, तर जंक्शन B पर्यंत जाणार. पण जंक्शन B ला गेल्यानंतर परत त्याला दोन पाथ आहे, म्हणजे या दोन्ही पाथ मधून वेगवेगळ्या करंट पास होणार आहे. आता करंट कशावरती डिपेंड असणार आहे, तर त्यामध्ये किती रेजिस्टन्स कनेक्ट केले त्याच्यावरती डिपेंड असणार. रेजिस्टन्स जर जास्त असेल तर करंटचा जो फ्लो आहे तो कमी राहणार, आणि रेजिस्टन्स कमी असेल, लो रेजिस्टन्स पाथ असेल तर तिथून मॅक्झिमम करंट तुमचा काय होतो, तर फ्लो होतो. मग याच्यातला IG इतका करंट याच्यातून पास झाला, मिनिमम करंट. मग रिमेनिंग करंट किती असेल, टोटल करंट होता I1, त्याच्यातला IG गेला तर उरलेला करंट किती असेल, तर I1 मायनस IG इतका करंट असला पाहिजे. I1 मायनस IG. पुढे IG करंट गॅलोनोमीटरवरून पास होणार आणि जंक्शन D ला येऊन मीट होणार, आणि सिमिलरली इकडून I2 पण येतोय. या दोन्ही करंट काय होणार, तर या ठिकाणी मीट होणार आहे, I1 आणि इकडून येणार I2, आणि दोघांची ऍडिशन करून तो कुठे जाणार, तर D टू C मधून जाणार. म्हणजे याच्यातून जो करंट पास होणार तो काय असेल, तर I2 प्लस IG या ठिकाणी असला पाहिजे. आता पुढे इकडून येणारा करंट I1 मायनस IG आणि इकडून येणारा करंट I2 प्लस IG, या दोन्ही कारणात जंक्शन C ला जाऊन मीट होणार आहे. मग या दोघांची आपल्याला ऍडिशन करावं लागेल. म्हणतो काय असेल, तर I1 मायनस IG वरून येणारा आणि खालून येणारा किती, तर त्या दोघांची ऍडिशन I2 प्लस IG. जाणारा करंट नाहीच आहे सध्या, ते आपण नाही कन्सिडर केला, बरोबर आहे. इज इक्वल टू काय कन्सिडर केला, 0 कन्सिडर केला. ओके, किंवा मग राहू द्या तसं. म्हणजे किती करंट पास होणार त्याच्यातून, इथून किती पास होणार आहे तो माहित नाही आपल्याला, तो शोधू आपण. ठीक आहे, मायनस IG प्लस IG मोडला किती, I1 प्लस I2. म्हणजे याच्यातून जो करंट पास होणार आहे या ब्रांच मधून तो असेल तुमचा I1 प्लस I2 इतका करंट असला पाहिजे.
I1 प्लस I2 आणि I1 प्लस I2 इज नथिंग बट द I, म्हणजे या ब्रांच मधून पण किती करंट पास होतोय तर I इतका, आणि तोच कुठे येणार तर निगेटिव्ह टर्मिनलला. सर्किट त्याच वेळेस बॅलन्स होणार आहे. पूर्ण सर्किट तुमचं ज्यावेळेस जाणारा करंट पॉझिटिव्ह टर्मिनल पासून जाणारा करंट निगेटिव्ह टर्मिनलला जर येत असेल तर सर्किट तुमचं बॅलन्स झालं. आणि जर तो खूप जास्त रेजिस्टन्स असेल तर करंट येऊ शकत नाही तिथपर्यंत, बरोबर की नाही. थोडंफार प्रमाणात कमी होणार आहे, पण आपण सर्व आयडियल कंडिशन कन्सिडर करतोय, म्हणजे तुमचं यायलाच पाहिजे. I1 जातोय तर I जातोय तर Iच यायला पाहिजे, कळलं का नाही. तर सर्किट तुमचं बॅलन्स आहे, अदरवाईज तुमची सर्किट बॅलन्स नाहीये. ओके, आता पुढे घेऊ आपण. याच्यामध्ये आता याला नेटवर्कला सॉल्व्ह करायचं, याला साईन देऊन टाकू आपण, म्हणजे सॉल्व्ह करायला आपल्याला सोपं जाईल. अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ करंट, फर्स्ट साईन इज ऑलवेज कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह, आणि दुसरा साईन तुम्हाला निगेटिव्ह कन्सिडर करायचं. बघा हा करंट इकडे चाललेला आहे, म्हणजे या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह घेणार आहे, आणि पुढचं जे टर्मिनल आहे ते काय घेणार तर निगेटिव्ह घेणार आहे. इकडे पण करंट असं चाललाय, म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह येईल आणि या ठिकाणी निगेटिव्ह येईल. साईन देऊन टाकायचं, सोपून जातं. करंट असं चाललाय म्हणजे ही पहिली साईन पॉझिटिव्ह येणार आणि दुसरी जी साईन आहे ती निगेटिव्ह येणार. या ठिकाणी करंट असा चाललेला आहे, म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह येईल, या ठिकाणी निगेटिव्ह. इथे करंट वरून खाली चाललाय, म्हणजे वरचं पॉझिटिव्ह आणि खालचं काय तर निगेटिव्ह. तर या प्रकारे आपण त्याला साईन पण देऊन टाकलेलं आहे. आता याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 3 लूप तयार झाले टोटल. किती? 3. A B C D A अपूर्ण लूप तयार झाला. दुसरं बघा, A B D A अर्धा लूप तयार झाला. दुसरा कोणता? B C D B तिसरा अर्धा लूप झाला, बरं का नाही. म्हणजे टोटल याच्यामध्ये किती लूप्स आहेत तर 3 लूप आहे. ओके, पण आपल्याला किती बघा करंट किती ते समजून घेऊ या नेटवर्क मध्ये. इकडचं सोडून द्या. I1 आहे, I2 आहे आणि तिसरा IG. पण IG आपण किती घेतला? 0 घेतला. म्हणजे आपल्याकडे दोनच करंट आहेत, एक म्हणजे I1 आणि दुसरा म्हणजे I2. अपूर्ण सर्किटचा आहे तो, त्याची काही गरज नाही आपल्याला, कारण की या नेटवर्क मधून जो पास होणार तोच कन्सिडर करायचा, आणि तो I2 चे. म्हणजे दोन करंट, म्हणजे आपल्याला इक्वेशन देखील दोनच करावं लागेल, बरोबर की नाही. मग याच्यातला आपण पहिला नेटवर्क घेऊ, पहिलं लूप कन्सिडर करू. इन लूप अर्धा लूप, पहिला अर्धा लूप कन्सिडर करू. A B D A A B D A बाय युझिंग किर्चॉफ्स लॉ. कोणता लॉ तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, आणि त्याला शॉर्टली आपण KVL कन्सिडर करणार बाय युझिंग KVL. मग आता बघा पहिलं ब्रांच, बघा पहिलं ब्रांच आहे AB, शेवटचं साइन आहे मायनस, घेतला मायनस. करंट आहे तुमचा I1 आणि जो रेजिस्टन्स आहे तो आहे P. ओके, पुढचं ब्रांच बघा, AB झाला, AB झाला. आता BD, B to D शेवटचं साइन आलं मायनस, घेतला मायनस. करंट किती आहे? करंट आहे IG, आणि गॅलोनोमीटरचा रेजिस्टन्स आहे कॅपिटल G आहे, राईट का. आणि लास्टचा पॉईंट बघा तो आहे DA, D to A शेवटचं साइन D पासून A कडे चाललंय, शेवटचं साइन प्लस आलंय, तर आपण प्लस या ठिकाणी कन्सिडर करणार आहे, राईट. आणि करंट किती आहे? करंट आहे I2 आणि रेजिस्टन्स किती आहे तर S आहे. मग काय झालं तर तुमचा I2 S, आणि या सर्किट जो आहे तो काय करणार तर आपण इज इक्वल टू 0. सर्व झालं. आता या केसमध्ये तुम्हाला EMF भेटतच नाही, तर या नेटवर्क मध्ये तुम्हाला EMF आहे का? नाहीये. मग EMF नसणार तिथं. मग तुम्हाला फक्त IR चा प्रोडक्ट जो आहे त्यांची सम जी आहे तर ती इज इक्वल टू 0 राहणार. EMF असेल तर घ्यायचा, असं काही गरजेचं नाही प्रत्येक वेळ टाकायचा. नसला तरी कुठून टाकणार आहे आपण, तर तो त्याची काही गरज नाहीये, ठीक आहे. पण अकॉर्डिंग टू बॅलन्स कंडिशन, ओके, अकॉर्डिंग टू बॅलन्स कंडिशन IG इज इक्वल टू काय? 0. मग ज्या ठिकाणी तुम्हाला IG दिसतोय त्या ठिकाणी काय करायचं, त्याला 0 पुट करून टाका. मारायला मायनस I1P मायनस आज 0 आहे, त्याला मल्टिप्लाय करायचं G ने, आणि प्लस राहिला तुमचा I2 इंटू S इज इक्वल टू 0. रिझन द्या वाटलं सर, IG इज इक्वल टू 0. IG इज इक्वल टू 0. मग 0 ने कोणत्या टर्मला मल्टिप्लाय करायचा? आन्सर 0. म्हणजे राहिला तुमचा मायनस I1P प्लस I2S इज इक्वल टू 0. हा मायनस आहे, राईट साईडला काय करून घ्या, त्याला प्लस करून घ्या. म्हणजे काय भेटेल तर I2 इंटू S इज इक्वल टू I1 इंटू P. दिस इज इक्वेशन 1. फक्त ही टर्म त्या ठिकाणी राईट साईडला घेतलेली, ती निगेटिव्ह होती तर पॉझिटिव्ह झाली. क्लिअर आहे का? पहिला लूप झाला. पहिल्या लूप मध्ये आपण किर्चॉफ व्होल्टेज लॉ या ठिकाणी युज केलेला आहे. किर्चॉफ लॉचा युज करावाच लागेल. आता दुसरा लूप घेऊ, कोणता? BCDB हा एक लूप घेऊ, आणि सेम किर्चॉफ व्होल्टेज लॉ या ठिकाणी अप्लाय करू. इन लूप BCDB again by using Kirchhoff's
आणि रेजिस्टन्स किती आहे तर क्यू इतका. पुढची ब्रांच बघू आपण सीडी, C2D शेवटचं साइन आलं प्लस घेतला. करंट किती I2 आणि IG, I2 प्लस IG घेतला. आणि रेजिस्टन्स किती आहे तर रेजिस्टन्स आहे तुमचा R, रेजिस्टन्स आहे R. आता नेक्स्ट ब्रांच घ्या, नेक्स्ट ब्रांच आहे DB, D पासून B कडे शेवटचं साइन आलंय परत प्लस. ओके, करंट किती आहे, करंट आहे तुमचा IG आणि रेजिस्टन्स किती आहे तर G. या सर्वांची जी सम आहे अल्जेब्रिक सम इज इक्वल टू 0. आता ज्या पॉईंट पासून स्टार्ट केलं, बी पासून स्टार्ट केलं, बी ला आलं तर नेटवर्क मध्ये जेवढं आहे तेवढंच घ्यायचं आहे. ओके, एक्स्ट्रा तुमच्या मनाने काही टाकायचं नाही. तर हे नेटवर्क तुमचं या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे. पण अकॉर्डिंग टू बॅलन्स कंडिशन करंट फ्लोइंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर इज इक्वल टू 0 आहे. मग तो 0 असेल तर आपण याच्यात काय करू तर 0 पुट करून टाकू. मारायला मायनस इन ब्रॅकेट I1 मायनस IG किती आहे तर 0 आहे, टाकून दिलं इथे. मग राहिला काय तर पुढे Q प्लस ब्रॅकेट मध्ये राहिला तुमचं I2 आणि IG किती आहे तर 0, तोही 0 टाकून दिला. राहिलं काय तर R आणि प्लस पुढची जी टर्म आहे IG 0 आहे आणि त्याला मल्टिप्लाय करायचं G ने इज इक्वल टू 0. आता ज्या ज्या ठिकाणी 0 आलं ते लिहायची काही गरज नाही. म्हणजे राहिला मायनस I1 आणि Q, मग इथं राहिलं मायनस I1 Q. या ठिकाणी राहिलं प्लस I2 आणि R, I2 R. पुढची टर्म तर 0 झाली इज इक्वल टू काय राहिला तर 0. आता पुढच्या स्टेप मध्ये ही टर्म मायनस आहे, राईट साईडला घेऊन टाका, ती प्लस होऊन जाईल. म्हणजेच काय भेटेल तर I2R इज इक्वल टू I1Q. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता आपलं काम राहिलं बघा, पुढे 2 स्टेप मध्ये आपला आन्सर भेटून जाईल आपल्याला. ठीक आहे, तर बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं इक्वेशन नंबर 1 मध्ये I2 आहे, इथे पण I2 आहे, बरं का नाही. मग या दोघांचा रेशो घेतला तर I2 कॅन्सल होईल, करंटचा इफेक्ट कॅन्सल होईल. मग इथे S आणि R भेटेल, S अपॉन R. इथे जर तुम्ही ऑब्झर्व केला I1 आहे, इथे पण I1 आहे, दोघांचा रेशो घ्या, I1 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला P डिवायडेड बाय काय भेटेल तर Q भेटेल. कळलं का नाही. मग या प्रकारे तुम्हाला फक्त रेजिस्टन्सचाच रेशो या ठिकाणी भेटणार आहे. म्हणजे पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला इक्वेशन नंबर 1 ला इक्वेशन 2 ने काय करावं लागेल तर डिवाइड करावं लागेल. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू ऑटोमॅटिक भेटून जाईल. बघा आता तर इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आपण या ठिकाणी ऑब्टेन केलेलं आहे. याच्या पुढे आपण कसं सॉल्व्ह करायचं तर ते बघून घ्या आता लगेच. बघा आता मी पुढच्या स्टेप मध्ये काय करणार तर त्या इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने काय करणार तर डिवाइड करून घेणार. ठीक आहे, मग बघा डिवायडिंग इक्वेशन नंबर 1 बाय इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड करा. इक्वेशन नंबर 1 चा लेफ्ट साइडचा टर्म घ्या आणि लेफ्ट साइडला आहे I2 आणि S आणि इक्वेशन नंबर 2 च्या लेफ्ट साइडचं बघायचं आणि ते काय तर I2 इंटू R आहे. ओके, आता राईट साइडचं घेऊ. राईट साइडला इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे I1 इंटू P आणि याच्या राईट साइडला आहे तुमचं I1 इंटू Q. पुढच्या स्टेपला I2 कॅन्सल होणार आहे, I1 कॅन्सल होणार आहे. मग राहिलं काय तर S डिवायडेड बाय R आणि या ठिकाणी काय राहिलं तर P डिवायडेड बाय Q राहिला. क्लिअर आहे. आणि येस म्हणजे तुमचं काय तर बॅलन्स कंडिशन आहे. ही विस्टोन्स नेटवर्कची बॅलन्स आहे. कळलं का नाही. ई पण आहे आणि ई पण आहे. पण मोस्टली कोणतं यूज करणार जेव्हा तुम्हाला नेटवर्क सॉल्व्ह करणार आहे तर IG0 असं जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे. मग IG0 याची सांगायची गरज नाही, इथं सांगावं लागेल तुम्हाला IG0 आहे म्हणून. कळलं का नाही. सोल्युशन आपलं डेरिव्हेशन आलं तर त्या सांगावं लागेल IG इज इक्वल टू 0. पण न्यूमेरिकल जर आलं तर बाय युझिंग बॅलन्स कंडिशन ऑफ विस्टोन नेटवर्क. आणि व्हॉट इज बॅलन्स कंडिशन, the ratio of these two resistances is equal to ratio of these two resistances. या दोन रेजिस्टन्सचा आणि या दोन रेजिस्टन्सचा जर रेशो तुम्ही इक्वल आला तर ते नेटवर्क असेल तर बॅलन्स आहे. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये विस्टोन्स नेटवर्क कशासाठी यूज केला तर विस्टोन्स नेटवर्क इज यूज टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स. मग याच्यापैकी बघा 4 रेजिस्टन्स आहे तर चारीपैकी आपल्याला अननोन थोडी आहे तर एकच असा रेजिस्टन्स घ्यायचा की ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. मग समजा आपल्याला P माहित नाही, S माहित असेल, R माहित असेल, Q माहित असेल, याची व्हॅल्यू पुट करून टाकायचं, बरोबर तुम्हाला P भेटून जाईल. किंवा आपल्याला S माहित नाही, या तिघांच्या माहित असतील. कळलं का नाही. म्हणजे 4 पैकी तुम्हाला तिघांची व्हॅल्यू रेजिस्टन्स घेताना अशी घ्यायची की त्या 4 पैकी तिघांची आपल्याला माहितीच आहे, फिक्स किती पण असू द्या, आणि उरलेल्या याची तुम्हाला काय भेटणार तर व्हॅल्यू या ठिकाणी ऑटोमॅटिकली भेटून जाईल. कळलं का नाही. मग हा रेशो फाईन करून तुम्ही काय करू शकता तर रेजिस्टन्स फाईन करू शकता. आता ज्यावेळेस तुम्ही नेटवर्क सॉल्व्ह करतात ना तर नेटवर्क नेहमी कनेक्ट करताना सिरीज मध्ये कनेक्ट करायचं. म्हणजे PQRS, बरं झालं, PQRS असं नाही चालणार. कळलं का नाही. सिरीज मध्येच पाहिजे. इथून सुरुवात केली ना तर एक सायकल कम्प्लीटच व्हायला पाहिजे, असंच याच डायरेक्शन मध्ये जायचं सिरीज मध्ये. म्हणजे ऍक्च्युली नेटवर्क डिझाईन करताना त्याने काय केलं होतं,
ठीक आहे. ते डायग्राम मी काढून टाकतो वाटलं असतं थोडीशी. इथला पार्ट करतो, वरती मला अजून थोडंसं वेगळं सांगायचं तुम्हाला. हा पहिला रेजिस्टन्स आहे, हा घेतला आपण पी, त्याला दुसरा रेजिस्टन्स कनेक्ट केला क्यू, त्याला तिसरा रेजिस्टन्स कनेक्ट केला आर आणि चौथा रेजिस्टन्स केला एस, असे सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे. आणि त्यानंतर मग इथून एक ब्रांच घेतलं त्याने, परत पी आणि क्यू, मग इथून एक ब्रांच घेतला क्यू पासून, राईट, क्यू पासून एक, आणि असे कनेक्ट केलेले ते, कळलं का नाही. आणि त्याच्यावरून मग त्याने ते नेटवर्क तयार केलेले, कळलं का नाही. पण नॉर्मली ते पहिले सुरुवातीला कनेक्ट कसे केलेले, तर सिरीज मध्ये कनेक्ट केलेलं आहे. म्हणून नेहमी घेताना पी इथं घेतला, नंतर क्यू घ्यायचा, नंतर आर घ्यायचा, नंतर एस घ्यायचा. क्लिअर आहे. तुमच्या पद्धतीने अरेंज करायचं नाही, कुठेही काही लिहायचं नाहीये, तर सिरीज मध्ये. आता तुम्हाला दिलेलं असेल ना, असे रेजिस्टन्स दिलेलं असेल, 4 रेजिस्टन्सेस, 4 4 3 आणि 2 असं काहीतरी दिलेलं आहे. 2 आणि फाइंड द अननोन रेजिस्टन्स असं दिलेलं आहे तुम्हाला. 4 रेजिस्टन्स कनेक्ट केलाय, दुसऱ्या याच्यात 4 कनेक्ट केलाय, आणि तिसऱ्या याच्यात सपोज 12 कनेक्ट केला, आणि व्हॉट इज फाइंड द नेक्स्ट व्हॅल्यू. तर तुम्ही काय करणार आहे, तर पहिले काय करणार, याला पी कन्सिडर करणार, याला क्यू कन्सिडर करणार, याला आर आणि याला एस कन्सिडर करणार, कळलं का नाही. मग इथं त्यानुसारच पुट करायचं, पी क्यू आणि आर एस असं नाही चालणार, कळलं का नाही. तर त्यानुसार तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि सिम्पली काय, तर जेव्हा आपण विस्टोन नेटवर्क येणार आहे, तर इथं डायग्राम काढून घ्या, फक्त एवढा पार्ट काढायचं, बाकी काढायची काही गरज नाहीये. आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला रेशो फाइंड करायचं. आता आपण सॉल्व्ह केलं तर या पद्धतीने आलं बघा. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर पहिले आपण घेतलं एस डिवायडेड बाय आर, या दोघांचा रेशो घेतला, नंतर या दोघांचा घेतला, बघा कळलं का नाही. म्हणजे कुठून घेतलं, तर मी लेफ्ट पासून राईट कडे घेतलं, जसं बॉटमचं घेतलं तसं मी वरून पण लेफ्ट पासून तर बॉटम पर्यंतच घेतलं. हा रेशो झाला, कळलं. एस आर डिवायडेड बाय पी क्यू, एस आर इज इक्वल टू एस डिवायडेड बाय आर इज इक्वल टू पी डिवायडेड बाय क्यू. क्लिअर आहे. हा एक रेशो घेतला. समजा तुम्हाला वाटलं की हे इक्वेशन वाला लक्षातच नाही राहू आहे, मग काय करायचं, या दोघांचा रेशो घेऊन टाका, म्हणजे पी डिवायडेड बाय एस भेटेल. मग वरून खाली घेतलं ना, तर तुम्हाला असंच घ्यावं लागेल, कोणतं, क्यू डिवायडेड बाय आरच घ्यावं लागेल. तर नेटवर्क सॉल्व्ह करताना काळजी घ्यायचं, पी क्यू आर एस लिहून मोकळे आणि सगळं गडबड नाही का. तर प्रॉपर ऑर्डर बघा कुठून, तर जे तुम्ही या साईडला घेणार आहे, इकडे जे नेटवर्क घेणार आहे, इकडे पण तसंच पाहिजे. वरून खाली घेतलं तर इकडून पण वरून खालूनच पाहिजे. किंवा इथं असं केलं तुम्ही, एस डिवायडेड बाय पी घेतला, एस डिवायडेड बाय पी घेतला, तर आर डिवायडेड बाय क्यूच पाहिजे. त्याच्यामुळे जेव्हा पण विस्टोन नेटवर्क येणार आहे, मग ते सिंपल असू द्या नाही ते कसं असू द्या, नेटवर्क काढून घ्या, रफ काढायचं, एकदम खूप मोठं नाही काढत बसायचं, खूप चांगलं डेकोरेट करायची काय गरज नाही. तुम्हाला समजलं पाहिजे त्यासाठी लिहायचं, आणि इक्वेशन तुम्हाला अरेंज करता येईल, कळलं. मग पहिली जी सिक्वेन्स घेणार तुम्ही कशी घ्या, इकडून इकडे घ्या, इकडून इकडून घ्या, किंवा असं घेतलं तुम्ही क्यू अपॉन काय घेतला, पी घेतला, क्यू अपॉन पी, राईट टू लेफ्ट घेतला वरती, तर खाली तसंच घ्यायचं, आर डिवायडेड बाय एस, राईट टू लेफ्ट. किंवा क्यू डिवायडेड बाय आर घेतला तर हा पी डिवायडेड बाय एस असेल. क्लिअर आहे. म्हणजे तुम्ही कसंही नेटवर्क घ्या, पहिले जी सिक्वेन्स घेणार आहे त्याच पद्धतीने इक्वल टूच्या बाजूची पण सिक्वेन्स तुम्हाला घेणं या ठिकाणी कंपल्सरी असेल. ठीक आहे. तर हे पॉईंट तुम्हाला या ठिकाणी समजला असेल. ओके. तर हे झालं तुमचं विस्टोन्स नेटवर्क. तर ही डायग्राम मी या ठिकाणी रफ करून देतो, म्हणजे तुम्हाला प्रॉपर इक्वेशन या ठिकाणी भेटून जाईल आणि त्याच पद्धतीने तुम्हाला ते लिहिता येईल. आता बघा, या केसमध्ये विस्टोन्स नेटवर्क मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये आहे 4 रेजिस्टन्स. म्हणजे एकाला शोधायचंय तर 4चा वापर करू, म्हणजे तिघांचा वापर करतो, एक अननोन आहे म्हणजे टोटल 4 झाले, बरोबर की नाही. एक शोधायचा आहे तर 4 रेजिस्टन्सचा वापर करतो. आणि तुम्हाला माहित असेल हा जो रेजिस्टन्स असतो तो काय करतो, तर करंटला अपोज करत असतो. म्हणजे तुमच्या सर्किट मधली जी नेटवर्क मधून जो करंट पास होणार आहे त्याची व्हॅल्यू नंतर कमी होणार आहे. आता या सर्किटमध्ये तुम्हाला कुठेच मी करंट कमी दाखवलं नाही. R1 मधून करंट I1 पास होत आहे, पण तो R1 च्या नंतर I1च भेटेल असं नाही, त्याची व्हॅल्यू थोडी कमी होऊन जाते, बरोबर नाही. पण आपण कोणती कन्सिडर करतोय, तर आयडियल कंडिशन करतोय. करंट अजिबात अपोजिशन आहे, करंट त्याच्यातून इझिली पास होतोय, अशा प्रकारची आपण आयडियल कंडिशन या ठिकाणी कन्सिडर केलेली आहे. मग जेवढे तुम्ही सर्किटमध्ये रेजिस्टन्सेस वापरणार आहे तेवढी तुमची इफिशियन्सी काय होणार, तर कमी होणार आहे. इफिशियन्सी म्हणजे काय, तर तुम्ही देताय किती आणि तुम्हाला भेटतंय किती, आउटपुट अपॉन इनपुट इज द इफिशियन्सी. मग त्या केसमध्ये तुमची इफिशियन्सी कमी होणार आहे. मग हे विस्टोन्सला लक्षात आलं, त्याच्यामुळे काय केलं तर त्याने रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू काय केलं तर कमी केलं आणि त्यानेच त्याला मॉडिफाय केलेलं, विस्टोन्सनेच मॉडिफाय केलेलं आहे. आणि त्याला पुढचं म्हटलं जातं मॉडिफिकेशन ऑफ विस्टोन ब्रिज इज कॉल्ड ॲज मीटर ब्रिज. तर पुढे घ्यायचं आपल्याला मीटर ब्रिज. विस्टोनचंच मॉडिफिकेशन आहे, तर बघू आपण त्याच्यामध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय केलं तर कमी केलेलं आहे. मग आपण पुढचा पॉइंट घेणार आहे, दॅट इज मीटर ब्रिज.
आता याला मीटर ब्रिज का म्हटलं जातं तर ते पण आपण या ठिकाणी डिस्कस करू. वर्किंग बघितलं ना तुम्ही, वर्किंग बघितल्यानंतर तुम्हाला सहजरित्या समजून जातं की याला आपण मीटर ब्रिज का म्हणतोय म्हणून. ओके, तर बघा विस्टोन्सला प्रॉब्लेम समजला तुम्हाला, रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढवल्या तर सर्किट मधला जो करंट आहे त्याच्यावरती इफेक्ट होतो, बरं की नाही. मग तो आपल्याला मिनिमाइज करायचा आहे, म्हणून त्या केसमध्ये आपण काय करणार तर मीटर ब्रिज या ठिकाणी आपण कन्सिडर करणार. ठीक आहे, मीटर ब्रिज. आता मीटर ब्रिज डिझाईन करताना काय केलं तर विस्टोनने काय केलंय तर एक रेक्टँग्युलर बॉक्स घेतलेला आहे, वुडनचा बॉक्स घेतलेला, लाकडी बॉक्स. आता ऍक्च्युली तुमच्या आता कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल वगैरे चाललेले नाहीये, तर आतापर्यंत हा मीटर ब्रिज तुमचा एक्सपेरिमेंट झालेला पण असता. ओके, मग त्यावेळेस मला जास्त एक्सप्लेन करायची गरज नसती पडली, पण काही हे नाहीये. तर आपण बघू ते विस्टोन नेटवर्क कसं तयार केलं जातं, मीटर ब्रिज, विस्टोन नेटवर्कचं मीटर ब्रिज कसं आहे तर ते बघू. एक लाकडी बॉक्स असतो, पेटी असते. ओके, वुडन बॉक्स म्हणून आपण वुडन बॉक्स म्हणणार आहे, आणि त्या वुडन बॉक्स मध्ये मला काय करायचं 3 मेटल स्ट्रीप घ्यायचं. ओके, कन्सिडर 3 मेटल स्ट्रीप. आउट ऑफ 3 मेटल स्ट्रीप 2 जे आहे 2 मेटल स्ट्रीप आर ऍज अ यल शेप. ओके, 2 जे मेटल स्ट्रीप आहे ते कोणत्या शेपचे तर यल शेपचे, आणि एक जो आहे एक असणार 3 आहे ना, मग एक जो मेटल स्ट्रीप आहे तो कसा आहे तर रेक्टँगल शेपचा आहे, रेक्टँग्युलर शेपचा. या ठिकाणी आपल्याला काय करायचं तर मेटल स्ट्रीप या ठिकाणी तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. इन मीटर ब्रिज दे कन्सिडर वन वुडन बॉक्स, and on that wooden box we have to connect these 3 meter strip. पण कशा प्रकारे कनेक्ट करायचं त्याबद्दल आपण थोडंसं या ठिकाणी डिस्कस करू. ठीक आहे, तर यल शेप, आता वुडनचा बॉक्स एवढं समजून घ्यायचं. ओके, या यल शेप मेटल स्ट्रीप वुडन बॉक्स मध्ये मला काय करायचं, पहिलं मेटल कन्सिडर करणार आहे, आणि तो कोणता असणार आहे तर तुमचा यल शेप असणार आहे. मग या ठिकाणी मी काय घेतला तर यल शेप मेटल स्ट्रीप या ठिकाणी मी कनेक्ट करतोय. तर तुमचा यल शेप मेटल स्ट्रीप झाला. ठीक आहे, यल ऍक्च्युली असा असतो पण आपण त्याला उलट करून टाकते. ठीक आहे, यल शेप मेटल स्ट्रीप या ठिकाणी मी काय केला तर कनेक्ट केला. आता त्याच्यानंतर अजून काय करायचं तुम्हाला, 2 यल शेप मेटल स्ट्रीप आहे ना, तर अजून एक आहे तो एक रेक्टँगल आहे. त्यानंतर अजून एक मेटल स्ट्रीप घ्यायचा, तो कोणता असेल तर रेक्टँग्युलर मेटल स्ट्रीप या ठिकाणी आपल्याला कनेक्ट करायचा आहे. मग या ठिकाणी मी काय घेतला तर रेक्टँग्युलर मेटल स्ट्रीप घेतला, पण डायरेक्टली त्याला कनेक्टेड करायचं नाही. कनेक्टेड अशा प्रकारे कनेक्ट करायचा की त्यामध्ये थोडंसं काय असलं पाहिजे तर गॅप असणं गरजेचं असेल. मग या ठिकाणी मी काय घेतला तर गॅप या ठिकाणी कन्सिडर केला, गॅप कन्सिडर केला. ठीक आहे, त्यानंतर अजून एक यल शेप मेटल स्ट्रीप झालं, रेक्टँगल झालं, अजून एक यल शेप आहे, बरं का नाही. मग तो जो यल शेप मेटल स्ट्रीप आहे तो काय करायचा या ठिकाणी कनेक्ट करायचा, पण कनेक्ट करताना परत त्यामध्ये काय करायचं तर तुम्हाला गॅप या ठिकाणी कन्सिडर करायचा आहे. या ठिकाणी मी काय घेतला तर गॅप या ठिकाणी कन्सिडर केला. मग या वुडन बोर्ड वरती मी काय घेतलं तर अशा प्रकारे मेटल स्ट्रीप घेतले आणि ते काय केलं तर या ठिकाणी कनेक्ट केलेलं आहे. कनेक्ट कसं करायचं तर स्क्रूने त्याला पॅक करू शकता तुम्ही, स्क्रू आणि त्याला तुम्ही वायर कनेक्ट करू शकतात, अशी अरेंजमेंट ठेवायची. कळलं का नाही, वायर तुम्ही त्याला वाईंड करू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. आता हे जर मेटल स्ट्रीप तुम्ही कनेक्ट केलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की या ठिकाणी गॅप तयार झालेला आहे, इथं एक गॅप तयार झालेला आहे आणि इकडे एक गॅप तयार झालेला आहे. इकडचा जो गॅप आहे तो लेफ्ट साईडचा आहे म्हणून याला आपण काय कन्सिडर करणार तर लेफ्ट गॅप कन्सिडर करणार, आणि हा राईट साईडचा आहे म्हणून याला काय करणार तर राईट गॅप या ठिकाणी कन्सिडर करणार. मग दिस 3 मेटल स्ट्रीप्स आर कनेक्टेड सच दॅट दे क्रिएट अ गॅप. one gap is on the left side, that is called a left gap, आणि दुसरा राईट साईडला तयार झालेला आहे त्याला आपण काय म्हणणार तर राईट गॅप या ठिकाणी कन्सिडर करणार. आता या केसमध्ये आता काय करायचं, या ठिकाणी एक पॉईंट कन्सिडर करतो. सपोज तो पॉईंट काय कन्सिडर केला मी A एक पॉईंट कन्सिडर केला, जंक्शन म्हणू आपण त्याला. ठीक आहे, मेटल स्ट्रीप कनेक्ट केलेला आहे. या ठिकाणी एक पॉईंट कन्सिडर केला, तो काय कन्सिडर केला तर B एक पॉईंट कन्सिडर केला. आणि हा जो A आणि B आहे त्याला काय करायचं तुम्हाला एक वायर कनेक्ट करायचं. वायर कोणती तर वायर शुड बी युनिफॉर्म वायर. या ठिकाणी मी काय करणार तर युनिफॉर्म वायर या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. ती या ठिकाणी काय करायचं A आणि B च्या मध्ये तुम्हाला या ठिकाणी कनेक्ट करायचं.
युनिफॉर्म वायर घ्यायचं आणि ही जी युनिफॉर्म वायर आहे ते काय करायचं ए आणि बी मध्ये तुम्हाला या ठिकाणी कनेक्ट करायचं आहे. या ठिकाणी कोणतं असतं तर बी पॉईंट. ओके, या पॉईंटला तुम्हाला कनेक्ट करायचं. आता ही जी वायर घेतलेली ती वायर किती पाहिजे तर दॅट शुड बी 100 सेंटीमीटर. ही जी वायर आहे ती किती घेणार तर 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर म्हणजेच किती तर 1 मीटर. 1 मीटरची वायर आपण या ठिकाणी यूज केलं म्हणून या ब्रिजला त्या विस्टोन्स नेटवर्कच्या ब्रिजला काय म्हटलं जातं मीटर ब्रिज. वाय मीटर ब्रिज? the wire used, the uniform wire used in this experiment is 1 meter, therefore it is called as meter bridge. म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो तर मीटर ब्रिज या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, आता ही मीटर आपल्याला मेजर करायचं. याची लेंथ 1 मीटर आहे, 100 सेंटीमीटर आहे. तर या लेंथ नुसार आपण त्याची मेजरमेंट करणार आहे. तर पुढे बघू आपण. आता पुढे काय करायचं तर ही जी वायर दिलेली आहे जंक्शन ए त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला एक बॅटरी या ठिकाणी कनेक्ट करायचं आहे. या ठिकाणी काय करू तर आपण एक बॅटरी या ठिकाणी कनेक्ट करू. बॅटरीचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते पॉझिटिव्ह टर्मिनल कसा कनेक्ट केलं तर ए पॉइंटला या ठिकाणी कनेक्ट केलं. दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल. आणि या ठिकाणी कोणता असेल तर तुमचं निगेटिव्ह टर्मिनल असेल तो पण या ठिकाणी आपल्याला कनेक्ट करायचा आहे. आता हा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे तो डायरेक्टली तुम्हाला कनेक्ट करायचा नाहीये. मग सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागेल तर की या ठिकाणी कन्सिडर करावी लागेल. या ठिकाणी मी की घेणार आहे. की घेणार आहे. हा बॅटरी त्याचा सोर्स ऑफ ईएमएफ असेल किती तर इतका त्याचा सोर्स ऑफ ईएमएफ असेल. आणि या कीचं जे दुसरं एंड आहे कीचं दुसरं जे एंड आहे ते काय कनेक्ट करायचं तर तुम्हाला डायरेक्टली बी पॉइंटला न कनेक्ट करता अजून एक घेणार आहे आपण. ते काय घेणार तर रेओस्टॅट घेणार आहे. आता मी आधीच्या केसमध्ये तुम्हाला सांगितलं होतं रेओस्टॅट कनेक्ट करायचं पण मी कनेक्ट नव्हता केला मी. मग या ठिकाणी मी काय घेणार तर रेओस्टॅट कनेक्ट करणार आहे. व्हॉट इज रेओस्टॅट? व्हेरिएबल रेजिस्टन्स असणार आहे. ओके, त्याची व्हॅल्यू नेहमी चेंज होत राहणार आहे. तर तुम्ही मिनिमम टू मॅक्झिमम चेंज करू शकता पण तुम्हाला माहित नाही पडत की किती व्हॅल्यू आहे. कळलं का नाही? त्याला आपण रेओस्टॅट म्हटलं जातं. तुम्ही बघितलं असेल. रेओस्टॅट दाखवताना रेजिस्टन्स दाखवायचं आणि पुढे लाईन ड्रॉ करायचं. त्याला ॲरो दाखवला तरी चालेल पण लाईन दाखवणं गरजेचं आहे. रेजिस्टन्स जर असेल तर फक्त आपण असं दाखवून देतो पुढे या प्रकारे बरोबर. हे रेजिस्टन्स असेल आणि रेओस्टॅट पुढे ॲरो दाखवायचा. अजून एक असतो तो म्हणजे रेजिस्टन्स बॉक्स. रेजिस्टन्स काढायचा आणि वरती काय करायचा असा ॲरो रिप्रेझेंट करायचा. दिस सिम्बॉल इज कॉल्ड ॲज हा सिम्बॉल रेजिस्टन्स बॉक्स साठी, हा रेजिस्टन्स साठी आणि हा रेओस्टॅट साठी. ओके, आणि हा जो रेओस्टॅट आहे तो कशाने पण करणार तर आर सफिक्स एच रेओस्टॅट. आणि हा जो बी पॉइंट आहे तो रेओस्टॅटला काय करायचा या ठिकाणी कनेक्ट करायचा. या ठिकाणी कनेक्टेड असेल. आता मी त्या ठिकाणी ॲरो का दाखवला कारण की हा पॉईंट तुम्ही शिफ्ट करू शकता. एक तिकडे शिफ्ट करू शकतात नाही तर तिकडे शिफ्ट करू शकता. ही अरेंजमेंट त्या ठिकाणी असणार आहे म्हणून त्या ठिकाणी नेहमी ॲरो असणार. ठीक आहे. आता ही जी लेंथ दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी जी लेंथ दिली वायर ए बी ची ती आहे 100 सेंटीमीटर. मग ही लेंथ मला मेजर करायची. लेंथ मेजर करावं लागेल. का मेजर करायचं पुढे तुम्हाला समजून जाईल. म्हणून याच्या अक्रॉस ए आणि सी च्या अक्रॉस आपण काय करणार तर एक स्केल या ठिकाणी आपण कन्सिडर करणार आहे. ओके, एक स्केल या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करायचं आणि ही जी स्केल आहे ती किती असणार तर 100 सेंटीमीटरची असेल. 100 सेंटीमीटरची काय करायची एक स्केल या ठिकाणी तुम्हाला यूज करायची आहे. ओके, माईक बंद राहू द्या थोडं. ओके, तर या ठिकाणी मी काय घेतली तर स्केल घेतली आणि ही जी स्केल आहे ती किती येतं 100 सेंटीमीटर. म्हणजे हा जो ए पॉइंट आहे एक्झॅक्टली कुठं असणार तर 0 वरती. त्यानंतर तुमच्या अशा 4 लाईन्स असेल नंतर 5 नंतर हा झाला 1 सेंटीमीटर. असं करत करत शेवटचा जो पॉइंट आहे त्या ठिकाणी किती असेल तर 100 सेंटीमीटर. ओके, 100 सेंटीमीटरची स्केल घ्यायचं आणि तो एक्झॅक्टली ए आणि बी पॉइंटला तुम्हाला या ठिकाणी ओव्हरलॅप करायचा. आता ही स्केल तुम्ही तुमच्या पद्धतीने काढा. 100 सेंटीमीटर काढली पाहिजे असं काही गरजेचं नाही. फक्त समजली पाहिजे की त्या ठिकाणी आपण स्केल प्लेस केलेली आहे. ओके, तर ते काय कोणी मेजर करत बसणार नाही. मग तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये स्केल टाकावं लागेल तिथं. ठीक आहे, आपण काय एवढं अॅक्युरेट नाही तर 100 सेंटीमीटर आपल्याकडे होणार नाही. ठीक आहे, आपण या ठिकाणी काय घेतलं तर 100 सेंटीमीटरची स्केल घेतली.
हे झालं तुमचं खालचा पार्ट. आता आपण काय करू तर वरच्या पार्ट मध्ये डिस्कस करू. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, मीटर ब्रिज विस्टोन नेटवर्कसाठी यूज केलं टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स. आणि अजून मीटर ब्रिज आहे, हा मीटर ब्रिज पण कशासाठी यूज केला जातो टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स. मग या ठिकाणी गॅप तयार झाला, लेफ्ट गॅप आणि या ठिकाणी राईट गॅप. मग हा जो लेफ्ट गॅप आहे त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला एक रेजिस्टन्स कनेक्ट करायचा आणि हा जो राईट गॅप आहे राईट गॅप मध्ये पण काय करायचा एक रेजिस्टन्स कनेक्ट करायचा आहे. आता पहिले 4 रेजिस्टन्स होते, 4 रेजिस्टन्स पैकी आता आपण फक्त 2 रेजिस्टन्स वरती आलेलो आहे. म्हणजे रेजिस्टन्सची जेवढी व्हॅल्यू कमी कराल तेवढी इफिशियन्सी तुमची वाढणार आहे. मग या गॅप मध्ये आपल्याला काय करायचं तर रेजिस्टन्सेस कनेक्ट करायचा. मग या ठिकाणी आपण एक रेजिस्टन्स कनेक्ट करणार आहे. जो अननोन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स असेल त्याला काय कन्सिडर केलं मी एक्स कन्सिडर केलं. एक्स इज द अननोन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. आणि या ठिकाणी जो राईट गॅप आहे त्या राईट गॅप मध्ये काय करायचं आपल्याला रेजिस्टन्स घ्यायचा आहे, पण त्याची व्हॅल्यू फिक्स असेल. मग फिक्स जर असेल तर या ठिकाणी मी काय घेतो तर डायरेक्टली रेजिस्टन्स बॉक्स घेतो आणि त्याचा जो रेजिस्टन्स असेल तो किती असेल तर आर इतका असेल. मी आरो दाखवलाय म्हणजे तो कोणता झाला तर रेजिस्टन्स बॉक्स असेल. क्लिअर आहे. मग राईट गॅप मध्ये तुम्ही रेजिस्टन्स बॉक्स. आता रेजिस्टन्स बॉक्स का असतो तर एक बॉक्स असतो आणि त्याला कीज दिलेल्या असतात. तुम्ही आता एक्सपेरिमेंट जर केला असता ना तर तुम्हाला एवढं मला सांगायची गरज पडली नसते. ठीक आहे. तर या ठिकाणी काय येतं तुमचं रेजिस्टन्स बॉक्स असतात आणि त्याच्यामध्ये कीज असतात. तुम्ही की ओपन केलं क्लोज केलं तर त्यानुसार रेजिस्टन्स काय होतात चेंज होतात. पण त्यामध्ये तुम्हाला समजतं आता याच्या 2 रेजिस्टन्स, एक रेओस्टॅट आहे आणि दुसरा एक रेजिस्टन्स बॉक्स आहे. पण रेजिस्टन्स बॉक्स मध्ये तुम्ही किती रेजिस्टन्स घेणार आहे तुम्हाला समजतं. रेओस्टॅट मध्ये तर समजत नाही, ते मिनिमम आणि मॅक्झिमम मध्ये किती पण राहू शकतं ते तुम्हाला समजत नाही. ओके. पण रेजिस्टन्स बॉक्स मध्ये तुम्ही की काढली तर त्यानुसार किती की काढल्या त्याच्यानुसार तुम्हाला रेजिस्टन्स त्या ठिकाणी मेजर करता येतं. कसं मेजर करायचं तर तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये ते बघून घेशाल. ठीक आहे. तर हे झालं तुमचं काय तर मीटर ब्रिजचं बेसिक इंट्रोडक्शन. अजून एक पॉईंट राहिला. आता बघा हा जो रेक्टँग्युलर मेटल स्ट्रीप आहे त्या ठिकाणी एक पॉईंट घ्यायचा. सपोज तो पॉईंट घेतला, जंक्शन घेऊ आपण पॉईंट म्हणण्यापेक्षा, तो पॉईंट काय घेतला तर सी, जंक्शन सी घेतला. आणि या जंक्शन सी ला आपण काय केलं तर एका वायरने कनेक्ट केलं आणि त्या वायरला आपण काय केलं तर दुसऱ्या एंडला काय कनेक्ट केलं तर गॅलोनोमीटर या ठिकाणी कनेक्ट केलं. ओके. ओके. तर दुसऱ्या एंडला आपण काय केलं तर गॅलोनोमीटर या ठिकाणी आपण कनेक्ट केलेलं आहे. गॅलोनोमीटर ज्याचा रेजिस्टन्स किती आहे तर जी इतका आणि या ठिकानी काय असणार तर पॉइंटर असणार आहे, आज जी असेल. ठीक आहे. आणि दुसरं जे एंड आहे गॅलोनोमीटरचं ते कशाला कनेक्ट केलं तर ते कनेक्ट केलेलं आहे आपण कशाला तर जॉक कीला या ठिकाणी कनेक्ट केलेलं आहे. आता जॉक की काय असते, दुसरं जे एंड आहे ते कशाला कनेक्ट केलं तर जॉक कीला आपण या ठिकाणी कनेक्ट केलेलं आहे. आता जॉक की काय असतं तर तुम्हाला मी आधी सांगितलं, जर तुम्ही एखाद्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात गेला तर ते वायर्स असतात आणि ते वायर त्या सर्किटवरती कुठेतरी लावले जातात. त्याला एक पॉईंट असतो नाईफ सारखा, बरं का, नाईफ सारखा एक काय असतो तर पॉईंट असतो आणि त्या पॉईंटला तुम्ही टच केलं तर तुम्हाला ते करंट किती पास होते वगैरे ते भेटून जातं. म्हणजे स्ट्रेट वायर. ओके. म्हणजे या प्रकारे पेन सारखा असतो, फक्त पुढचा पॉईंट मेटलचा असतो. हा पॉईंट जर घेतला मेटलचा असणार आणि इथला पार्ट इन्सुलेटिंगचा असतो जेणेकरून तुम्ही त्याला पकडू शकता. या पॉईंटला नाही पकडायचं, कळलं का नाही. इथे तुमचं करंट किती पास होणार ते चेक करता येईल. मग तुम्ही या ठिकाणी पकडू शकता. मागचा पार्ट इन्सुलेटरचा असतो आणि पुढच्या पार्टला काय असतो तर मेटलचा एक नाईफ शेप पॉइंट दिलेला असतो आणि तो तुम्ही त्या सर्किटवरती कुठेही टच करू शकता. क्लिअर आहे. मग याला काय म्हटलं जातं तर जॉकी म्हटलं जातं. ओके. आता ही जॉकी एक ब्रँड पण आहे, बरं का नाही. इनरविअर जे आहे त्याच्या जॉकी म्हणून आहे, बरं का नाही. जॉकी या ठिकाणी म्हणजेच काय तर एक नाईफ शेप मेटलचा पॉइंट असणार, तो तुम्ही काय करू शकता तर त्या वायरवरती टच करू शकतात. मग या ठिकाणी मी काय केलं तर दुसरा जो एंड आहे गॅलोनोमीटरला एका एंड या सी पॉईंटच्या वायरला गॅलोनोमीटर कनेक्ट केलं आणि गॅलोनोमीटरचा दुसरा एंड कशाला कनेक्ट केलं तर आपण जॉक कीला या ठिकाणी टच केलेलं आहे. जॉक कीला या ठिकाणी टच केलेलं आहे. सर्वात पहिले एक्सपेरिमेंट करताना हे सर्व एक्सप्लेनेशन आता मी जे सांगतोय ते सर्व तुम्हाला लिहायचं आहे. सर्वात पहिले एक्सपेरिमेंट करताना काय करायचं, ही जी जॉकी आहे ती जॉकी काय करायचं ए पॉइंटला टच करायचंय. जॉकी जी आहे ती काय करायचं तर पॉइंट ए ला तुम्हाला टच करायचंय. सर्वात पहिले एन पॉइंटला टच करायचं, ए पॉइंटला टच केलं. हा सर्वात पहिले त्याच्या आधी ही की क्लोज करायचं तेवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. की क्लोज केलं याच्यातून करंट पास होणार आहे. ओके. करंट पास होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या जी स्टेप आहे ती जॉकी घ्यायची आणि जॉकी काय करायचं ए पॉइंटला टच करायचं
आता ए पॉइंटला टच केलं म्हणजे लेफ्ट साईडला, बरं का नाही? लेफ्ट साईडला आपण टच केलंय. हा जो गॅलोनोमीटरचा जो पॉइंटर आहे तो कुठे पाहिजे तर राईट साईडला पाहिजे. क्लिअर आहे? जर तुम्ही जॉकी ए पॉइंटला टच केलं तर इनिशियल सेटअप असेल तुमचं, द पॉइंटर ऑफ दॅट गॅलोनोमीटर शिफ्टेड टुवर्ड्स द राईट साईड. दॅट मीन्स अपोजिट टू द ज्या पॉइंटला तुम्ही टच केलं त्याच्या अपोजिट डायरेक्शनला त्याचं डिस्प्लेसमेंट असणं गरजेचं आहे. ते जर नसेल तर तुम्हाला ऍडजस्टमेंट करावं लागेल. समजा असेल तर लगेच काय करायचं, दुसऱ्या केसमध्ये तोच पॉइंट जॉकी काय करायचं, बी पॉइंटला टच करायचा. बी पॉइंटला टच केल्यानंतर या गॅलोनोमीटरचं डिफ्लेक्शन कुठे पाहिजे तर अपोजिट साईडला, म्हणजे कुठे पाहिजे तर लेफ्ट साईडला पाहिजे. म्हणजे हा जो पॉइंटर आहे तो कुठे यायला पाहिजे, बी ला ज्यावेळी टच करणार तो इकडे यायला पाहिजे. कळलं? ए ला टच केलं तर इकडे व्हायला पाहिजे. असं जर झालं तरच तुम्ही एक्सपेरिमेंट करायला तयार आहे. कळलं का नाही? आणि तसं होत नसेल तर काय करायचं, ऍडजस्ट द व्हॅल्यू ऑफ रेओस्टॅट. ओके, रेओस्टॅटची व्हॅल्यू ऍडजस्ट करायचं आणि परत जॉकी ए पॉइंटला टच करून बघायचं डिप्लेशन अपोजिट साईडला आहे का नाही. बी ला टच करायचं अपोजिट साईडला आहे किंवा नाही. जर तुम्ही रेओस्टॅट पण ऍडजस्ट करून झालं आणि तरी होत नाही, मग काय करायचं, एकच ऑप्शन तुमच्याकडे मग रेजिस्टन्स बॉक्स आहे आपला, बरोबर की नाही? मग या रेजिस्टन्स बॉक्स मधून काय करायचं, तुम्हाला रेजिस्टन्स अशा प्रकारे सिलेक्ट करायचं की नेहमी डिप्लेशन कुठे पाहिजे तर अपोजिट साईडलाच असले पाहिजे. क्लिअर आहे? आपण तुम्हाला समजलं असेल. नेहमी ही इनिशियल अरेंजमेंट आहे, ही अरेंजमेंट करावं लागेल. की क्लोज करायचं आणि ए आणि बी पॉइंटला नेहमी टच करावंच लागेल आणि डिप्लेशन तुम्हाला चेक करावं लागेल. ठीक आहे, नेहमी अपोजिट साईडला असले पाहिजे. नसेल होत तर तुम्हाला हे दोन ऍडजस्टमेंट या ठिकाणी करायचं आहे. आता पुढे जाऊ आपण. इनिशियल अरेंजमेंट झाली, की क्लोज केलं, करंट वगैरे पास झाला याच्यातून. ठीक आहे, हा करंट जो आहे तो करंट कुठपर्यंत येणार आहे, करंट जंक्शन ए पर्यंत येणार. ए पर्यंत आल्यानंतर एक वायर आहे, इथून करंट पास होणार आणि काही अमाऊंट ऑफ करंट याच्यातून पास होणार, इथून पास होणार आणि काही पार्ट याच्यातून पास होणार, त्याच्यातून तर गॅलोनोमीटर मधून. ओके, आता तुम्हाला काय करायचं, हा जो जॉकी आहे गॅलोनोमीटरची जॉकी, ते काय करायचं तर वायर ए बी वरती कोणत्या तरी एका पॉइंटला टच करायचं. ओके, टच केलं. समजा हा जो गॅलोनोमीटर जॉकी आहे तो काय केलं तर या पॉइंटला मी टच केलं आणि लगेच गॅलोनोमीटर मध्ये तुम्हाला डिफ्लेक्शन बघायचे. डिफ्लेक्शन तुमचे होत असेल तर तो पॉइंट तुम्हाला सिलेक्ट करायचा नाहीये. मग काय करायचं, तुम्हाला हा जो पॉइंट आहे त्या वायर ए बी वरती स्लोली वेगवेगळ्या पॉइंटला टच करायला सुरुवात करायचं. या पॉइंटला टच केलं त्याच्या जवळ त्याचं गॅलोनोमीटर मधलं डिफ्लेक्शन बघायचं. आता बघा, तुम्ही कोणत्या साईडला जायचं ते पण त्या गॅलोनोमीटरवरती डिपेंड असतं. समजा गॅलोनोमीटरची रिडिंग आली तुमचं 5 मिली अँपिअर इतकी आली जेव्हा तुम्ही या पॉइंटला टच केलं होतं, पण तुम्ही या ठिकाणी टच केलं तर तो 6 मिली अँपिअर होतोय, तर त्या साईडला जायचं नाहीये. पण या इकडे जर टच केलं आणि तो कमी होतोय म्हणजे 3 मिली अँपिअर झाला कुठेतरी इकडे टच केल्यानंतर, मग तो काय होतं, डिप्लेशन कमी होत आहे. कळलं का नाही? म्हणजे तो कुठे येऊ राहिला तर येऊ राहिला टुवर्ड्स द 0 मिली अँपिअर. मग असा पॉईंट सिलेक्ट करायचा की जो 0 कडे शिफ्ट होऊ राहिला, असा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. मग हा गॅलोनोमीटर जॉकी जो आहे तो काय करायचा, वायर ए बी वरती डिफरंट पॉइंटला टच करायचा आणि असा पॉइंट ऑब्टेन करायचा फॉर विच गॅलोनोमीटर शोज 0 डिफ्लेक्शन. झिरो डिफ्लेक्शन. ज्या ठिकाणी काय असणार तर 0 डिफ्लेक्शन असेल तो पॉइंट तुम्हाला ऑब्टेन करायचा, किंवा त्याला काय म्हणलं आता नल डिफ्लेक्शन. आता नल डिफ्लेक्शन का तर विस्टोन नेटवर्क मध्ये बघितलं करंट फ्लोईंग थ्रू द गॅलोनोमीटर किती असतं, 0 असतो. मग प्रत्येक केसमध्ये तुम्हाला काय करायचं, जवळपास प्रत्येक केसमध्ये गॅलोनोमीटर मध्ये किती करंट व्हायला पाहिजे तर 0च व्हायला पाहिजे. 0 डिप्लेशन होणं गरजेचं असेल. ती आहे तुमचं बॅलन्स कंडिशन. मीटर ब्रिजची पण बॅलन्स कंडिशन आणि विस्टोन्स नेटवर्कची देखील बॅलन्स कंडिशन त्या ठिकाणी भेटणार आहे. मग डिफरंट पॉइंटला टच करायचा आणि ऑब्टेन द नल पॉइंट फॉर विच गॅलोनोमीटर शोज 0 डिफ्लेक्शन. नल पॉइंट ऑब्टेन करायचा ज्याच्यामध्ये गॅलोनोमीटर किती दाखवेल तर 0 डिफ्लेक्शन तुम्हाला या ठिकाणी दाखवेल. समजा तो पॉइंट या ठिकाणी भेटला, कुठेतरी या ठिकाणी भेटला आणि त्या पॉइंटला आपण सपोज कन्सिडर करू की सपोज तो पॉइंट भेटला आपल्याला पी पॉइंट. पी पॉइंट इज द नल डिफ्लेक्शन पॉइंट. डिफ्लेक्शन नल डिप्लेशन पॉइंट, एफ एका काय काय म्हणजे नल डिप्लेशन. ठीक आहे, एफ एका पी बघतो त्याचा. ठीक आहे, तर हा पॉइंट काय केला तर आपण या ठिकाणी ऑब्टेन केला. नल डिप्लेक्शन म्हणजे त्या ठिकाणी डिफ्लेक्ट होणार नाही, एफ डिफ्लेक्ट होणार नाही असा पॉइंट आपल्याला या ठिकाणी ऑब्टेन करायचा. मग त्यानंतर काय करायचं, ही स्केल दिलेली आहे. मग ए पॉइंट पासून तर पी पर्यंत डिस्टन्स तुम्हाला बाय युजिंग स्केल फाइंड करता येईल, बरं का नाही? आणि ही जी डिस्टन्स आहे, सपोज ते डिस्टन्स ए पासून
ए पासून तर पी पर्यंत घेतलं आणि हा एक्सच्या क्रॉस आहे, मग याचं लेंथ किती भेटेल तर LX इतकं आपल्याला सपोज लेंथ भेटलेली आहे. कशाच्या क्रॉस तर रेजिस्टन्स एक्सच्या क्रॉस आपल्याला लेंथ किती भेटली तर LX इतकं भेटले, बरोबर की नाही. आता उरलेलं जे डिस्टन्स आहे तर ते पण तुम्ही मेजर करू शकता आणि स्केल आहे तुमच्याकडे. मग पी पॉईंट पासून तर बी पर्यंत डिस्टन्स तुम्ही फाइंड करू शकता आणि ते जे डिस्टन्स आहे ते काय भेटेल तर LR ई डिस्टन्स भेटणार आहे. आता पण टोटल डिस्टन्स किती आहे रे तर टोटल डिस्टन्स आहे 100. समजा तुम्ही पहिली डिस्टन्स फाइंड केलं तर दुसरं मेजर करायची गरजच नाही कारण टोटल 100 आहे. मग 100 मधून आधीचं काय करू शकता तर तुम्ही मायनस करू शकता. मग LX जर तुम्ही मायनस केलं तर तुम्हाला बी पॉईंट पर्यंत काय भेटणार तर डिस्टन्स या ठिकाणी भेटून जाईल. मग आपण काय केलं तर सर्वात पहिले इनिशियल सेटअप केलं आणि त्यानंतर त्याच्या अक्रॉस प्रत्येकाच्या अक्रॉस आपण काय केलं तर या ठिकाणी लेंथ फाइंड केलं. आता आपल्याला या केसमध्ये काय करायचं परत व्हॅल्यू फाइंड करायचं अननोन रेजिस्टर म्हणजे काय तर एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला फाइंड करायची आहे. मग त्यासाठी आपण काय करणार तर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला घेणार आहे आणि रेजिस्टन्सचा या ठिकाणी आपण रेशो या ठिकाणी घेणार आहे. आता हा जर रेजिस्टन्स घेतला बघा एक्स आहे, हा जो एक्स रेजिस्टन्स आहे कोणाच्या पॉईंटच्या मध्ये तर ए आणि पी च्या मध्ये. मग याला आपण एक कन्सिडर करू रेजिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट ए अँड पी. आणि हा जर रेजिस्टन्स घेतला आर तर आर रेजिस्टन्स कशाच्या अक्रॉस आहे पी आणि बी च्या मध्ये. मग आर पी बी कन्सिडर करू याला. क्लिअर आहे. मग दोन दोन रेजिस्टन्स या ठिकाणी आपल्याला भेटलेले. ठीक आहे. फ्रॉम फिगर आपण डायरेक्टली रेजिस्टन्स घेऊ. हा रेजिस्टन्स आपण एक्स घेतला राईट आणि हा जो रेजिस्टन्स आहे तो काय घेतला तर आर आणि एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली तर आर ए पी. त्याच्या अक्रॉस जे रेजिस्टन्स डेव्हलपमेंट आहे एपी आणि हा पी आणि बी पॉईंटच्या मध्ये भेटला. मग हा जो पॉईंट आहे तो काय घेतला तर पीबी आपण या ठिकाणी कन्सिडर केला. ओके. तर ही पहिली स्टेप झाली. डेरिव्हेशन खूप मोठं नाही पण ही जी थिअरी आहे तीच तुम्हाला बरीच लिहा लागणार आहे. त्या कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यावं लागणार. ठीक आहे. आता तुम्हाला रेजिस्टन्सचा 11th स्टँडर्डला आपण रेजिस्टिव्हिटी एक टर्म घेतली होती. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला घेतला होता. रेजिस्टन्स ऑफ द वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आणि त्या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला होता. तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय होता रो अँड दॅट रो इज कॉल्ड ॲज रेजिस्टिव्हिटी. मग आपण त्याच टर्म मध्ये या ठिकाणी लिहिणार आहे. ओके. मग एक्स डिवायडेड बाय आर तसाच घेतला आणि व्हॉट इज रेजिस्टन्स ए आणि पी च्या मध्ये घ्यायचा ना. मग त्याची रेजिस्टिव्हिटी रो इतकी असेल. रो बदलणार नाही कारण एकच वायर आहे त्याची रेजिस्टिव्हिटी तेवढीच राहणार आहे. पण लेंथ बदलली. लेंथ किती आहे तर याच्या अक्रॉस आहे LX इतकी. बरं का नाही. आणि डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. पण बघा बाळांनो ही जी वायर घेतलेली ती वायर कशी घेतली तर युनिफॉर्म घेतली. युनिफॉर्म याचा अर्थ काय सगळीकडे ते सारखीच असेल. मग कोणत्याही पॉईंटला जर तुम्ही एरिया ऑफ क्रॉस सेक्शन घेतला तर तो जेवढा भेटणार दुसऱ्या केसमध्ये पण तेवढा भेटणार. दॅट मीन्स एरिया रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे या केसमध्ये जी बदलणार आहे ती फक्त लेंथ बदलणार आहे. रेजिस्टिव्हिटी पण कॉन्स्टंट आहे एरिया पण कॉन्स्टंट आहे. मग पुढच्या केसमध्ये जर एपी जर घेतला तर रेजिस्टिव्हिटी रोच राहील. लेंथ किती एपीच्या मध्ये तर ती आहे LR आणि डिवाइड काय घेतला तर ए घेतला. हे त्याच्या मागचं रिझल्ट. आता पुढे गेला तर इथला रो आणि इथला रो कॅन्सल. इथला एरिया आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया नाही एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके. व्हॉट इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हा पूर्ण वायर असेल ना या पूर्ण वायरचा एरियाने बघायचं. याला कट करायचं. पुढचा पार्ट कसा भेटेल तर तो. बरं की नाही. मग याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जेवढा असेल या पॉईंटचा मेजर केला तरी तो तितकाच राहील. म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन रिमेन सेम. मग राहिलं काय तर ते इक्वेशन लिहून टाका. मग तुम्हाला फायनल इक्वेशन या ठिकाणी भेटून जाईल. मग काय भेटेल तर एक्स डिवायडेड बाय आर इज इक्वल टू या ठिकाणी फक्त LX आहे आणि या ठिकाणी काय भेटला तर LR. मग LX डिवायडेड बाय काय भेटणार तर LR हा काय भेटला तर तुम्हाला रेजिस्टर. ऑलरेडी आपण स्केलचा यूज करून ILX फाईन केलेला आहे. स्केलचा यूज करून LR पण फाईन करू शकतो. म्हणजे हे दोन्ही रेशो आपल्याला माहिती आहे. बरं का नाही. मग आर इकडे काय डिवायडेड आहे. आर ची व्हॅल्यू माहिती आहे. रेजिस्टन्स बॉक्स मध्ये तुम्ही किती रेजिस्टन्स घेणार आहे ते तुम्हाला दिसतं. तुम्ही किती कीज क्लोज केल्या किती ओपन केला त्यावरून डायरेक्टली तुम्हाला आर ची व्हॅल्यू भेटणार आहे. म्हणजे एकच राहिलं आणि तो कोणता राहिला तर एक्स राहिला. मग तो आपण एक्स या ठिकाणी फाईन करून घेऊ. आर इकडे डिवायडेड इकडे काय झाला तर मल्टिप्लाय आणि ब्रॅकेट मध्ये घेऊ आपण LX डिवायडेड काय राहिला तर LR. मग या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही आता राईट साईडला घेतलं आर इज नोन LX इज नोन LR इज ऑल्सो नोन. बरं की नाही. या सर्व व्हॅल्यू आपल्याला नोन आहे. मग आपण त्याची व्हॅल्यू काय करू शकतो तर इझिली फाईन करू शकतो. राईट साईडचं सर्व भेटेल. किंवा याला अजून तुम्ही वेगळ्या प्रकारे लिहू शकता. आर तसा घेतला LXच घेतला फक्त राईट साईड
लेफ्ट टू राईट लेफ्ट साईडचं डिस्टन्स मेजर केलं, लेफ्ट गॅप मधलं डिस्टन्स मेजर केलं, राईट साईडचं मेजर करायची गरज नाही आणि ते किती भेटेल मेजर नाही केलं तरी 100 मधून जर वरचं लेंथ मायनस केलं तर पूर्ण लेंथ भेटून जाईल. मग याला म्हणजेच काय भेटेल तर 100 मायनस LX भेटेल. मग तुम्हाला देताना काय देतील तर ते समजा असं दिलं त्याने काय इकडची लेंथ लेफ्ट साईडची जी लेंथ आहे ती दिली 40 सेंटीमीटर, तर राईट साईडचं तुम्हाला मेजर करायची गरज नाही, ती डायरेक्ट 60 भेटेल. इथलं जर 30 दिलं तर इथलं 70 भेटेल, कळलं. इथलं जर 20 दिलं तर इथलं 80 भेटेल, किंवा इकडचं 80 दिलं तर इकडचं 20 भेटेल. कोणतं पण देतील ते राईट गॅपचं लेंथ देतील किंवा राईट गॅप किंवा लेफ्ट गॅपचं कोणतंही देतील. उरलेलं तुम्हाला मेजर करायची गरज नाही, 100 मधून मायनस करून टाकायचं, तर तुम्हाला इझिली ती व्हॅल्यू भेटून जाईल. आणि आर तर माहितच आहे, मग त्याचा रेशो फाईन करून तुम्ही काय करू शकता तर इझिली अननोन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स या ठिकाणी फाईन करू शकता. दिस इज द मॉडिफाईड नेटवर्क ऑफ विस्टोन्स नेटवर्क. आणि याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर पहिल्या विस्टोन्स नेटवर्क मध्ये रेजिस्टन्स जास्त होते, पण या नेटवर्क मध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी होते. रेजिस्टन्स कमी झाला म्हणजे याची इफिशियन्सी वाढली. मग जर तुम्हाला अननोन रेजिस्टन्स फाईन करायचं असेल तर तुम्ही मीटर ब्रिज वापरू शकता. त्यावेळेस मीटर ब्रिज वापरायचे, आता सहसा कोणी मीटर ब्रिज पण वापरत नाही. डायरेक्टली तुम्ही मल्टीमीटर घेतलं तर त्याच्यात डायरेक्टली तुम्हाला रेजिस्टन्सची व्हॅल्यू भेटून जाते. ओके, त्याच्यामुळे हे डिव्हाइसेस आता सहसा कोणी वापरत नाही, पण तयार केलेले ज्यांनी तयार केलेलं आहे तर तिथून सुरुवात झालेली ते फाईन करण्याचं. मग त्याच प्रिन्सिपल बेस करून ते त्याला मॉडिफाय करत असतात. ठीक आहे, तर आपण हे कन्सिडर करणं गरजेचं असतं.